धुळे महानगरपालिकेच्या वसुली पथकाकडून आज सकाळी बँक ऑफ महाराष्ट्र धुळे शहर शाखेसह शहरातील एका कटलरी दुकानाला सील करण्यात आले। नोटिसा देऊनही थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली। धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील धुळे शहर शाखा बँक ऑफ महाराष्ट्र ही राजवाडे संशोधन मंडळ मालकीच्या जागेवर भाडेतत्वावर सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून गल्ली नंबर 4 येथे ही बँक सुरू आहे। तर या बँकेकडे 84,93,728 रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी मनपा प्रशासनामार्फत नोटिसा देण्यात आल्या, तसेच लोक अदालतीच्या मार्फत देखील नोटीस देण्यात आली, तरी देखील बँकेने दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 1 वाजेच्या सुमारास सदर बँकेला जप्ती पथकामार्फत सील करण्यात आले। यावेळी राजवाडे संशोधन मंडळ मालकीचे भाडेकरू कटलरी दुकानाला देखील सील करण्यात आली। तर सदरची कारवाई मनपा आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे यांच्या मार्गदर्शनात सदर बँक सील करण्यात आले। यावेळी याप्रसंगी उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे, वसुली अधीक्षक तथा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक किशोर बागुल, अनिल सुडके, राजेंद्र गवळी, अशोक मंगेळकर, रवींद्र बडगुजर, सचिन पवार, पप्पू वराडे आदी पथक या ठिकाणी उपस्थित होते। धुळे शहरातील गव्हाळसह बऱ्याच मोठ्या मालमत्ता धारकांकडे बऱ्याच प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या आदेशाने व उपायुक्त अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक आज नेमण्यात आलेले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 29/1/2025 रोजी गल्ली नंबर 4 येथील राजवाडे संशोधन मंडळ यांच्या मालकीचे भाडेकरी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे 84,93,728 रुपये थकबाकी असल्याने सदरची बँक व कटलरी दुकान सील करण्यात आलेले आहे। तरी धुळे शहरातील सर्व नागरिक मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी। सदर कारवाई प्रसंगी उपायुक्त महाशय उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम, मुंडे मॅडम, वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक किशोर बागुल, राजेंद्र गवळी, अशोक मंगेळकर, अनिल सुडके, रवींद्र बडगुजर आदींनी सदरची कारवाई केलेली आहे।